वेलकम इन द वर्ल्ड ऑफ एमडी बायोलॉजी। प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वीच्या वर्गाचा जो काही डेमो आपण पाहणार आहोत, त्या डेमोसाठी आपण जो काही टॉपिक निवडलेला आहे त्या टॉपिकचं नाव आहे हेल्थ अँड डिसीज। तर आपण आधीलाही शिकलो स्टेट बोर्ड बुक मध्ये हेल्थ म्हणजे काय, काही डिसीजचे टाइप आपण त्या ठिकाणी शिकलो। तेच आपण जे आतापर्यंत शिकलो तेच थोडंसं डिटेल मध्ये आपण 12वी मध्ये पाहणार आहोत। तर यामध्ये आपले सिक्वेन्स कसे असणार आहे, तर सगळ्यात सुरुवातीला आपण इम्युनिटी म्हणजे काय पाहूया, त्यानंतर डिसीज, ओके। अशा प्रकारे या टॉपिकची सिक्वेन्स असणार आहे। प्रत्येक वर्षी या टॉपिक वरती किती प्रश्न विचारले जातात, 2 ते 3 प्रश्न प्रत्येक वर्षी या टॉपिक वरती विचारले जातात। तर आजचा आपण जो काही पॉइंट घेतलेला आहे डिस्कशन साठी तो म्हणजे कोणता, इम्युनिटी। कोणता आपण घेतला आहे, इम्युनिटी। मग विद्यार्थी मित्रांनो, इम्युनिटी म्हणजे काय हा प्रश्न आपल्या सर्वांना पडतो। आपण म्हणतो तुझं इम्युनिटी सिस्टम व्यवस्थित नाही, तुझी रोग प्रतिकार शक्ती ठीक नाहीये म्हणून तू हमेशा काय होतो, आजारी पडतो, बरोबर। म्हणजे काय इम्युनिटी म्हणजे काय बघा, ओव्हरऑल एबिलिटी ऑफ द होस्ट टू फाइट डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम। जी काही होस्टची जी एबिलिटी आहे डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट फाइट करण्याची, म्हणजेच काय बघा, एखाद्या व्यक्तीची आजार होऊ नये म्हणून एखादा मायक्रोब त्याच्या बॉडीमध्ये एंटर झाला तर तो त्यावरती अफेक्ट होऊ नये, त्या बॉडीवरती अफेक्ट होऊ नये म्हणून त्यानं केलेली प्रतिकार क्षमता, त्याच्या बॉडीने दिलेली प्रतिकार क्षमता, त्याला आपण काय म्हणतो, इम्युनिटी। म्हणजे काय, ओव्हरऑल एबिलिटी ऑफ द होस्ट। आपण काय म्हणतो त्या ठिकाणी, ओव्हरऑल एबिलिटी ऑफ होस्ट टू फाइट डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम, टू फाइट डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम। होस्टची ती एबिलिटी जी डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या अगेन्स्ट जी काही फाइट करण्याची कॅपॅसिटी आहे, आणि ही जी काही फाइट करण्याची जी काही एबिलिटी आहे ती कन्फर्म केली जाते। कोणी केलं जाते, कन्फर्म बाय द इम्युन सिस्टम, बरोबर। मग ओव्हरऑल एबिलिटी ऑफ द होस्ट टू फाइट डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम conferred by the immune system, conferred by the immune system। मग हे जे काही इम्युनिटी सिस्टम आहे, जे काही इम्युन सिस्टम्स आहे आपल्या बॉडीमध्ये, ते 2 प्रकारचे, एक म्हणजे इन्नेट इम्युनिटी आणि एक म्हणजे अक्वायर्ड इम्युनिटी। मग इन्नेट इम्युनिटी म्हणजे कोणती इम्युनिटी, जी जन्मतःच आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट आहे, प्रेझेंट फ्रॉम बर्थ, दॅट इम्युनिटी इज कॉल्ड इन्नेट इम्युनिटी। आणि अक्वायर्ड इम्युनिटी जी बर्थ झाल्यानंतर जी आलेली आहे त्याला आपण काय म्हणतो, अक्वायर्ड इम्युनिटी, ओके। मग फर्स्ट पॉइंट, इम्युनिटीचे टाइप, ओके। पहिली कोणती आहे, फर्स्ट इज इन्नेट इम्युनिटी, कधीपासून प्रेझेंट आहे, फ्रॉम बर्थ। आणि सेकंड टाइप कोणता आहे, तो म्हणजे अक्वायर्ड, कोणती आहे, अक्वायर्ड इम्युनिटी। ही जी काही इन्नेट इम्युनिटी आहे ही कशी आहे, नॉन स्पेसिफिक, कशी असणार आहे, नॉन स्पेसिफिक। आणि जी काही अक्वायर्ड इम्युनिटी आहे ती कशी असणार आहे, स्पेसिफिक, कशी असणार आहे, स्पेसिफिक। बघा, इन्नेट इम्युनिटी कशी आहे, नॉन स्पेसिफिक, नॉन स्पेसिफिक, ठराविक नाही, ठराविक पॅथोजनवरतीच ऍक्ट करतो म्हणजे नॉन स्पेसिफिक, बरोबर। त्यानंतर आपण जर पाहिलं अक्वायर्ड इम्युनिटी कशी आहे, तर स्पेसिफिक, कशी आहे, स्पेसिफिक। आता इन्नेट इम्युनिटी बर्थ मध्ये प्रेझेंट आहे, त्याला आपण यामध्ये 2 लाइन ऑफ डिफेन्स आहे, एक आहे फर्स्ट लाइन ऑफ डिफेन्स, एक आहे सेकंड लाइन ऑफ डिफेन्स। आणि थर्ड लाइन ऑफ डिफेन्स कुणाच्या अंतर्गत येणार आहे, ते येणार आहे अक्वायर्ड इम्युनिटी सिस्टमच्या अंतर्गत, ओके। मग पहा, ही काही इन्नेट इम्युनिटी
यामध्ये फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स काय तर फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स, आणि यामध्ये काय येणार आहे अजून एक सेकंड लाईन ऑफ डिफेन्स, आणि अक्वायर्ड युनिट मध्ये काय येणार आहे थर्ड लाईन ऑफ डिफेन्स, काय येणार आहे थर्ड लाईन ऑफ डिफेन्स. मग फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स मध्ये आपण पुन्हा स्टडी करतोय फिजिकल बॅरियर, कोण मग स्किन असेल किंवा म्युकस मेम्ब्रेन असेल ते काय फिजिकल बॅरियर पुन्हा स्टडी करतो आपण फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. ठीक आहे, इथपर्यंत समजलं व्हॉट इज बाय इम्युनिटी, ओव्हरऑल ability of the host to fight disease causing organism, and that ability is confirmed by the immune system. It is called immunity. जी ओव्हरऑल ability आहे होस्टची डिसीजच्या अगेन्स्ट फाईट करण्याची त्याला आपण काय म्हणणार इम्युनिटी. मग इम्युनिटी किती प्रकारची, दोन प्रकारची, एक कोणती इन्नेट इम्युनिटी आणि एक कोणती तर अक्वायर्ड इम्युनिटी. ओके, म्हणजे काय इन्नेट इम्युनिटी आहे ती कशी आहे प्रेझेंट फ्रॉम सिन्स बर्थ, कशी आहे नॉन स्पेसिफिक. अक्वायर्ड इम्युनिटी कशी आहे स्पेसिफिक, त्यामध्ये काय थर्ड लाईन ऑफ डिफेन्स आपण स्टडी करतो, आणि फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स आणि सेकंड लाईन ऑफ डिफेन्स ही कुणामध्ये आहे तर इन्नेट इम्युनिटी मध्ये. ओके, आता फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स कसा आहे एक्सटर्नल अँड नॉन स्पेसिफिक. ओके, आपण एक एक स्टडी करूया. पहिला करूया फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स यामध्ये बघा फर्स्ट पॉइंट काय म्हणतो आपण, हे कसं आहे एक्सटर्नल, कसं आहे एक्सटर्नल. एक्सटर्नल त्याचबरोबर हे कसं आहे नॉन स्पेसिफिक, कसं आहे नॉन स्पेसिफिक. यामध्ये एक्सटर्नल आहे जी काही फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स आहे ते कसं आहे एक्सटर्नल अँड नॉन स्पेसिफिक. मग पहा यामध्ये आपण पुन्हा स्टडी करतो फर्स्ट फिजिकल बॅरियर. काय करतो आपण फर्स्ट फिजिकल बॅरियर. मग फिजिकल बॅरियर मध्ये कोण कोण येतं, जी काही आपली स्किन आहे बरोबर, कोण आहे आपली स्किन, आणि त्यानंतर म्युकस मेम्ब्रेन. मग स्किन अँड सेकंड नंबर इज म्युकस मेम्ब्रेन, म्युकस मेम्ब्रेन. हे कुणावर येणार आहे तर फिजिकल बॅरियर मध्ये, म्हणजे कुणामध्ये फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. त्यानंतर सेकंड फिजिओलॉजिकल बॅरियर. सेकंड कोणता आहे फिजिओलॉजिकल बॅरियर. या फिजिओलॉजिकल बॅरियर मध्ये काय काय येणार फर्स्ट येणार म्युकस, काय येणार आहे म्युकस. ओके, त्यानंतर काय येणार आहे सलायवा टीयर्स, बरोबर काय सलायवा, त्यानंतर टीयर्स आणि एससीएल काय करणार आहे, एससीएल काय करणार आहे बघा किल मोस्ट ऑफ द पॅथोजन, खूप साऱ्या पॅथोजनला किल करण्याचं काम कोण करणार आहे एससीएल. आणि या सर्वांमध्ये काय आहे अँटी बॅक्टेरियल लायझोम आहे, बरोबर काय आहे अँटी बॅक्टेरियल लायझोझोम. ओके सॉरी अँटी बॅक्टेरियल लायझोझाइम. पुन्हा मध्ये आपण स्टडी करतो यांच्यामध्ये काय आहे अँटी बॅक्टेरियल लायझोझाइम, अँटी बॅक्टेरियल लायझोझाइम. आणि एससीएल बरोबर हायड्रोक्लोरिक ऍसिड, ते काय करते मोस्ट ऑफ द पॅथोजनला किल करण्याचं काम कोण करणार आहे एससीएल. किल मोस्ट ऑफ द पॅथोजन, किल मोस्ट ऑफ पॅथोजन. ओके, इथपर्यंत समजलं बघा. काय इम्युनिटी दोन प्रकारची, एक इन्नेट आणि कोणती अक्वायर्ड. इन्नेट इज प्रेझेंट फ्रॉम बर्थ, इट इज नॉन स्पेसिफिक.
त्यामध्ये आपण स्टडी करतो फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स अँड सेकंड लाईन ऑफ डिफेन्स. फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स कसे एक्सटर्नल अँड स्पेसिफिक, बरोबर. त्यानंतर फिजिकल बॅरियर कोण आहे, म्युकस, मेम्ब्रेन अँड स्किन. फिजिओलॉजिकल बॅरियर काय, म्युकस, सलाइवा, टीयर्स अँड एचसीएल. काय आहे, म्युकस, सलाइवा, टीयर्स अँड एचसीएल. ठीक आहे. आता आपण पाहूया सेकंड लाईन ऑफ डिफेन्स. ओके, काय झालं, फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स, आता आपण सेकंड लाईन ऑफ डिफेन्स. आता सेकंड लाईन ऑफ डिफेन्स मध्ये काय काय येणार आहे, एक येणार आहे सेल्युलर बॅरियर, त्यानंतर फिवर, ओके, त्यानंतर इन्फ्लामेटरी बॅरियर, आणि फोर्थ नंबर काय आहे, सायटोकायनिन बॅरियर. ओके. सेकंड नंबर आपण पाहतो सेकंड लाईन ऑफ डिफेन्स. सेकंड लाईन ऑफ डिफेन्स काय, सेकंड लाईन ऑफ डिफेन्स. या सेकंड लाईन ऑफ डिफेन्स मध्ये फर्स्ट आपण करतो सेल्युलर बॅरियर. आहे सेल्युलर बॅरियर. ओके. त्यानंतर फिवर आहे, फिवर, त्यानंतर सायटोकायनिन बॅरियर. सेल्युलर बॅरियर मध्ये आपण कुणाचा स्टडी करतो रे, फॅगोसाइटिक सेल, बरोबर. एक आहे नॉन फॅगोसाइटिक सेल आणि एक आहे फॅगोसाइटिक सेल. सेल्युलर बॅरियर मध्ये जो काही नॉन फॅगोसाइटिक सेल्स आहेत, काय, नॉन फॅगोसाइटिक सेल. नॉन फॅगोसाइटिक सेल्स एक्झाम्पल काय, नॅचरल किलर्स. या नैसर्गिक किलर सेल्स आहेत त्यांना आपण पुन्हा स्टडी करतो रे, नॉन फॅगोसाइटिक सेल, बरोबर. नॅचरल किलर सेल, नॅचरल किलर सेल. आणि फॅगोसाइटिक सेल एक आहे फॅगोसाइटिक. या फॅगोसाइटिक सेल मध्ये आपण दोन पाहतो, एक कोणाला पाहतो ब्लड आणि एक कोण आहे टिश्यू. एक आहे ब्लड आणि एक कोण आहे टिश्यू. ब्लड, ब्लड मध्ये आपण ब्लड मध्ये कोणते फॅगोसाइटिक सेल्स आहेत ते, तो मोनोसाइट काय आहे, फॅगोसाइटिक सेल आहे. न्यूट्रोफिल काय आहे, फॅगोसाइटिक सेल आहे. आणि पॉलीमॉर्फो न्यूक्लिएटेड सेल हे सुद्धा काय आहे, फॅगोसाइटिक सेल आहे. ब्लड काय, फॅगोसाइटिक सेल. यामध्ये काय म्हणतो आपण, न्यूट्रोफिल. न्यूट्रोफिलचा फॅगोसाइटिक सेल. मोनोसाइट, मोनोसाइट आर फॅगोसाइटिक सेल. त्यानंतर पॉलीमॉर्फो न्यूक्लिओ, पॉलीमॉर्फो न्यूक्लिएटेड सेल, पॉलीमॉर्फो न्यूक्लिएटेड सेल्स आर काय आहे, फॅगोसाइटिक सेल. ओके. त्यानंतर मग या ठिकाणी फॅगोसाइटिक सेल, ब्लड, न्यूट्रोफिल, मोनोसाइट आणि पॉलीमॉर्फो न्यूक्लिएटेड सेल. आता कोण राहिलं, टिश्यू. मग टिश्यू मध्ये काय म्हणतो आपण, हे जे काही टिश्यू आहे या टिश्यूला म्हणतात टिश्यू फॅगोसाइटिक सेल. मग टिश्यू मध्ये जे काही फॅगोसाइटिक सेल्स आहेत ते कोणकोणते आहेत, कफर सेल अँड ऑस्टिओक्लास्ट सेल किंवा ऑस्टिओक्लास्ट सेल, बरोबर. ठीक आहे, किंवा ऑस्टिओसाइट सेल. त्यावर आपण काय म्हणतो, टिश्यू स्पेसिफिक फॅगोसाइटिक सेल. टिश्यू स्पेसिफिक फॅगोसाइटिक, टिश्यू स्पेसिफिक फॅगोसाइटिक सेल. म्हणजे काही टिश्यू स्पेसिफिक फॅगोसाइटिक सेल्स आहेत ते कोणकोणते आहेत, कफर सेल आणि काय, ऑस्टिओक्लास्ट सेल. ओके. काय आहे, कफर सेल. एक्झाम्पल घेऊ आपण, कफर सेल. आणि थर्ड काय आहे, सॉरी, कफर सेल आणि काय, ऑस्टिओक्लास्ट सेल, ऑस्टिओक्लास्ट सेल.
ठीक आहे. त्यानंतर पहा थर्ड नंबर, सेकंड लाईन ऑफ डिफेन्स मध्ये आपण कोणाला स्टडी करतो रे? इन्फ्लामेटरी बॅरियर. काय? इन्फ्लामेटरी बॅरियर. थर्ड नंबर काय मग? फिवर. काय? फिवर. आणि फोर्थ नंबर मध्ये काय? सायटोकायनिक बॅरियर. काय आहे? सायटोकायनिक बॅरियर. बरोबर? ठीक आहे. सायटोकायनिक बॅरियर. हे समजलं? सेल्युलर बॅरियर मध्ये काय? नॉन फायगोसाइटिक सेल, नॅचरल किलर सेल. फायगोसाइटिक सेल ब्लड अँड टिश्यू स्पेसिफिक फायगोसाइटिक सेल, कफर, ऑस्टिओब्लास्ट. अनॅटॉमी काय? न्यूट्रोफिल, मोनोसाइट आणि पॉलिमॉर्फोन्यूक्लिएटेड्स. आपण सेकंड लाईन ऑफ डिफेन्सच आपण करतो. आता इन्फ्लामेटरी बॅरियर आपण पाहूया कशा प्रकारे होतं. आता सपोज ही आहे इंज्युअर्ड टिश्यू. काय आहे? इंज्युअर्ड टिश्यू. ही जी काही इंज्युअर्ड टिश्यू आहे, या इंज्युअर्ड टिश्यू मध्ये काय एंटर करतील रे? बॅक्टेरिया एंटर करतील. बॅक्टेरिया एंटर करतील. बरोबर? आणि या बॅक्टेरिया काय रिलीज करतील रे? दे रिलीज टॉक्सिन. काय रिलीज करतील? टॉक्सिन. आणि हा इंज्युअर्ड टिश्यू झाल्यानंतर हा इंज्युअर्ड टिश्यू रिलीज करतो. काय रिलीज करेल रे? प्रोस्टाग्लॅंडिन. काय रिलीज करेल? प्रोस्टाग्लॅंडिन. रिलीजेस प्रोस्टाग्लॅंडिन. मग यानं जसंही प्रोस्टाग्लॅंडिन रिलीज केलं, काय केलं? प्रोस्टाग्लॅंडिन. जसंही प्रोस्टाग्लॅंडिन रिलीज झालं तसं हा प्रोस्टाग्लॅंडिन स्टिम्युलेट करेल. काय करेल रे? स्टिम्युलेट करेल. कोणाला स्टिम्युलेट करेल? पी फॉर पेन रिसेप्टर सेल. पेन रिसेप्टर सेल. आणि कुणाला करणार आहे? मास्ट सेल. काय? मास्ट सेल. बघा, जसंही प्रोस्टाग्लॅंडिन रिलीज झाला तो स्टिम्युलेट करेल कुणाला? पेन रिसेप्टर सेलला आणि त्यानंतर मास्ट सेलला. मग हा पेन रिसेप्टर सेल किंवा मास्ट सेल, हा मास्ट सेल काय करेल रे? रिलीज vasodilator, that is nothing but histamine. काय करणार आहे? vasodilator रिलीज करेल. कोणता? हिस्टामाइन. रिलीज हिस्टामाइन. आणि हा हिस्टामाइन कसा काय आहे रे? vasodilator. आहे vasodilator. आता काय होईल? ही जी काही आपली ब्लड व्हेसल आहे, यामध्ये अशा प्रकारची स्वेलिंग आपल्याला पाहायला मिळते. ओके? काय पाहायला भेटणार? यामध्ये आपल्याला स्वेलिंग पाहायला भेटेल. आता बघा, यामध्ये जी काही WBC आहे, त्या WBC मध्ये काय होणार आहे? अमिओबाइट मुवमेंट ऑफ WBC. अशी मुवमेंट करत 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 हे अमिओबाइट मुवमेंट झाल्यानंतर ते काय करतील? या बॅक्टेरियाला खातील. अमिओबाइट मुवमेंट, अमिओबाइट मुवमेंट ऑफ WBC. आपण डायग्नोसिस म्हणतो अमिओबाइट मुवमेंट ऑफ WBC. ओके? बर, हे समजलं का की कशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये स्वेलिंग होणार आहे? म्हणजेच काय? इन्फ्लामेटरी बॅरियर. म्हणजेच काय? इन्फ्लामेशन कशा प्रकारे होणार आहे? ओके? ठीक आहे. काय आपली ब्लड व्हेसल. फिवर आला. ज्यावेळेस आपल्याला बॉडीमध्ये फिवर येतो, का बरं फिवर येतो? आपल्याला माहिती आहे एखादा फॉरेन पार्टिकल जर आपल्या बॉडीमध्ये एंटर झाला, काय झालं? एखादा फॉरेन पार्टिकल जर आपल्या बॉडीमध्ये एंटर झाला तर एंटर झाल्यानंतर काय होतं आपण बरोबर? तर आपण काय म्हणणार आहोत की जर आपल्या बॉडीमध्ये एखादा फॉरेन पार्टिकल एंटर झाला त्यावेळेस काय होतं किंवा आपल्याला फिवर आली तर काय होतं बरोबर? आता ज्यावेळेस फिवर येते याचा अर्थ कोणता ना कोणता पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये एंटर झालाय. थर्ड नंबर काय म्हणतो आपण? फिवर. मग या फिवर मुळे काय झालं
पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये एंटर झाला. या ठिकाणी काय आपल्या सेल बॉडीमध्ये WBC सुद्धा आहे. मग हा पॅथोजन काय रिलीज करेल रे? इट रिलीज टॉक्सिन आणि WBC काय रिलीज करेल? इंटरल्युकॉन फर्स्ट रिलीज इंटरल्युकॉन. ज्यावेळेस इंटरल्युकॉन आणि रिलीज टॉक्सिन ला आपण काय म्हणतो रे? पायरोजेन्स. हे काय आहे? पायरोजेन्स. आता हे पायरोजेन्स काय करतील? हे पायरोजन स्टिम्युलेट करतील कोणाला? हायपोथॅलॅमसला. आणि जसाही या पायरोजन स्टिम्युलेट करेल, काय करेल? स्टिम्युलेट. आणि हा पायरोजन कोणाला स्टिम्युलेट करणार आहे? तर हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस. आणि हायपोथॅलॅमसला स्टिम्युलेट केल्यानंतर काय होईल रे? इट इन्क्रीजेस बॉडी टेम्परेचर. बॉडीचं टेम्परेचर काय होईल? वाढेल. आणि जसंही बॉडीचं टेम्परेचर वाढलं, मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी काय होणार? कमी होणार. काय होणार? कमी होईल. काय? मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी काय होणार आहे? कमी होणार. ओके. मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी डिक्रीजेस. मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी डिक्रीजेस. आता आपण काय करतोय? आपण लिहितो पॅरासिटामॉल. हे काय? अँटीपायरेटिक ड्रग. मग हे पॅरासिटामॉल काय करतं रे? आपल्या बॉडीचं टेम्परेचर काय करतं? कमी करतं. ओके. मग पॅरासिटामॉल डिक्रीजेस बॉडी टेम्परेचर. ते काय? आपण काय घेतो मग? अँटीपायरेटिक ड्रग. अँटीपायरेटिक. इन्फ्लामेटरी काय समजलं? फिवर समजलं. ओके. आता आपण बघूया 4 नंबरचं, ते म्हणजे कोणतं रे? सायटोकायनिन. काय झालं? फिवरमध्ये पॅथोजन रिलीज टॉक्सिन केलं, WBC ने इंटरल्युकॉन फर्स्ट केलं, तर आपण म्हणतो पायरोजन्स. हा पायरोजन्सला स्टिम्युलेट केलं कुणाला? हायपोथॅलॅमसला. मग काय झालं? बॉडी टेम्परेचर वाढलं आणि मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी काय झाली रे? कमी. ओके. आता पहा सायटोकाईन बॅरियर. आता हा जो काही सायटोकाईन बॅरियर आहे, यामध्ये आपण काय पाहतो? इंटरफिरॉन. एक्झाम्पल काय? इंटरफिरॉन. 4th नंबर सायटोकाईन बॅरियर. सायटोकाईन बॅरियर. यामध्ये आपण पुन्हा स्टडी करतो एक्झाम्पल इंटरल्युकॉन. इंटरफिरॉन. इंटरफिरॉन. आता आपल्याला माहिती आहे काय? माहिती आपल्याला? आम्हाला काही माहिती की आहे एक व्हायरस आहे. बरोबर. काय आहे? हा व्हायरस आहे. बरोबर. आणि या व्हायरसनं काय केलं? एखाद्या सेलला इन्फेक्शन केलं. काय केलं? इन्फेक्शन केलं. आता सेल म्हणजे त्यामध्ये न्यूक्लियस असणार आहे, त्यामध्ये त्या सेलचा जिनोम आहे. बरोबर. आता काय होईल? जी काही व्हायरस इन्फेक्टेड सेल आहे, म्हणजे बघा या व्हायरसनं काय केलं? स्वतःचा जिनोम इंट्रोड्यूस केला आणि तो जिनोम काय करतो रे? त्या सेलच्या असणाऱ्या DNA जिनोम सारखा तयार करतो. हे आपल्याला माहिती आहे. बरोबर. व्हायरस मेक द DNA सिमिलर टू होस्ट DNA. जसा या ठिकाणी बनवला ही सेल काय झाली रे? व्हायरस इन्फेक्टेड सेल. काय झाली? व्हायरस इन्फेक्टेड. मग आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेल मध्ये काय रे? इम्युन सिस्टम आहे, म्हणजे स्वतः येणाऱ्या पॅथोजनला किल करण्याची प्रतिकार क्षमता आपल्या सेल ठेवते. बरोबर. तर मग ही व्हायरस इन्फेक्टेड सेल रिलीज करेल कुणाला? इंटरफिरॉन. इंटरफिरॉन. आता या ठिकाणी अजून एक सेल आहे, ही काय? नॉन इन्फेक्टेड सेल. यामध्ये पण काय? न्यूक्लियस. यामध्ये पण काय आहे? DNA.
मग हा इंटरफ्युरॉन जी दुसरी सेल आहे त्याच्या रिसेप्टर वरती जाऊन काय होतो बाइंड होतो। मग मेसेज इकडे गेल्यानंतर ही जी काही सेल आहे ती काय बनवेल रे बघा, ही सेल ज्या वेळेस इंटरफ्युरॉन व्हायरस आहे, या व्हायरसला इन्फेक्ट केले असेल ना, व्हायरस इन्फेक्टेड सेल आहे, मग व्हायरस इन्फेक्टेड सेलने काय केलं इंटरफ्युरॉन बनवला, काय बनवला इंटरफ्युरॉन बनवला। मग जसा हा इंटरफ्युरॉन या नॉन इन्फेक्टेड सेल च्या रिसेप्टर वरती काय होतं रे, नॉन इन्फेक्टेड सेलच्या रिसेप्टर वरती जाऊन बाइंड होतो। जसा हे नॉन इन्फेक्टेड सेलच्या रिसेप्टर वरती बाइंड झाला बरोबर, हा एक प्रोटीन रिलीज करणार, कोणती अँटी व्हायरल, काय तयार केलं हा अँटी व्हायरल। मग जी काही अँटी व्हायरल प्रोटीन तयार झाली काय झाले रे अँटी व्हायरल प्रोटीन। मग अँटी व्हायरल प्रोटीन या ठिकाणी कोणती टीआरपी, कोणती आहे टीआरपी। टीआरपी म्हणजे काय सर, ट्रान्सलेशनल इनहिबिटिंग प्रोटीन, काय ट्रान्सलेशनल इनहिबिटिंग प्रोटीन, ट्रान्सलेशनल इनहिबिटिंग प्रोटीन। आता हे ट्रान्सलेशनल इनहिबिटिंग प्रोटीन काय करेल रे, इनहिबिट द ट्रान्सलेशन, कुणाचं त्या व्हायरस, जो काही व्हायरस त्यामध्ये एंटर करेल त्याचं ट्रान्सलेशन होऊन देईल का नाही, ओके। काय करणार आहे इनहिबिट द ट्रान्सलेशन ऑफ व्हायरस सेल, ओके। मग आपण काय करणार आहोत इनहिबिट ट्रान्सलेशन ऑफ व्हायरल प्रोटीन, इनहिबिट ट्रान्सलेशन व्हायरल प्रोटीन। मग व्हायरल प्रोटीनचं ट्रान्सलेशन होऊन देणार नाही। आता बघा हा इंटरफ्युरॉन कसा आहे अतिशय स्मॉल, कसा आहे स्मॉल, याचं मॉलिक्युलर वेट कसे 10,000 डाल्टन पेक्षा काय आहे कमी आहे, काय याचं मॉलिक्युलर। हा इंटरफ्युरॉन कसा आहे स्पेसिस स्पेसिफिक आहे बट नॉट व्हायरस स्पेसिफिक, कसा आहे स्पेसिस स्पेसिफिक, स्पेसिस स्पेसिफिक अँड काय नॉट व्हायरस स्पेसिफिक। व्हायरस स्पेसिफिक आहे का अजिबात नाही, परंतु कसा आहे स्पेसिस स्पेसिफिक आहे, ओके। इथपर्यंत समजलं, तर आपली फाउंडेशन आपली 12वी रिपीटर बॅच, सॉरी 12वी फ्रेशर बॅच स्टार्ट होत आहे 10 जानेवारीपासून। या 10 तारखेपासून आपण डेमो लेक्चर स्टार्ट करत आहोत, ठीक आहे। थँक्यू।